नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपल्या युट्यूब चॅनलवर कायदेशीर माहिती, त्यानंतर शासन निर्णय, परिपत्रक आणि मुंबई उच्च न्यायालय किंवा सुप्रीम कोर्ट यांनी जे काही महत्त्वपूर्ण निर्णय दिले असतात त्याची माहिती आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याचप्रमाणे आज देखील आपण माननीय सुप्रीम कोर्ट यांनी मृत्यूपत्र आणि प्रोबेट या संदर्भात एक महत्त्वपूर्ण जजमेंट 2026 मध्ये दिलेला आहे. जानेवारी 2026 मध्ये त्या संदर्भातली चर्चा आपण करणार आहोत. त्या जजमेंटचे फायदे आणि तोटे याची देखील चर्चा आपण आजच्या व्हिडिओतून करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपल्याला माहित असेल की मृत्यूपत्र म्हणजे असंच असतं की जो काही व्यक्ती मरणारा असेल तर आपल्या प्रॉपर्टीची, त्याची स्वकमाईची प्रॉपर्टीची विल्हेवाट त्याने कशा रीतीने लावायची याचा अधिकार हा त्या व्यक्तीला असतो. त्यामुळे भविष्यात वारसांमध्ये वाद होऊ नये किंवा भविष्यांमध्ये क्लिष्ट निर्माण होऊ नये, कुटुंबामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मृत्यूपत्र हा पर्याय निवडलेला असतो. मृत्यूपत्र म्हणजे असंच असतं की मरणाऱ्याची शेवटची इच्छा त्या कागदामध्ये त्यांनी लिहिलेली असते. म्हणजे मृत्यूपत्राचे आधारे त्या व्यक्तीला त्याची जी काही स्वकष्टार्जित मिळकत असेल, सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी असेल तर त्याची विल्हेवाट त्याला लावता येते. आता कायद्यानुसार मृत्यूपत्र जर त्या व्यक्तीने केलं असेल आणि ते जर नोंदणीकृत केलं असेल तर त्याची नोंद घेण्यासाठी अगोदर कायद्यामध्ये जे काही मेट्रोपॉलिटन सिटीज होत्या, चेन्नई, कलकत्ता, मद्रास, मुंबई, अशा जे काही मेट्रोपॉलिटन सिटीज होत्या त्या सिटींमध्ये जर मृत्यूपत्र हे केलं असेल, रजिस्टर केलं असेल तर त्याचं प्रोबेट घेणं, तर त्या व्यक्तीच्या, ज्या व्यक्तीच्या लाभात ते मृत्यूपत्र करून दिलेलं आहे त्या व्यक्तीला त्याचं प्रोबेट हे घेणं बंधनकारक होतं. परंतु आता सुप्रीम कोर्ट यांनी असं सांगितलं की भारतामध्ये जर मृत्यूपत्र करण्यात आलं असेल तर प्रोबेट घेण्याची कोणत्याही परिस्थितीमध्ये गरज आणि आवश्यकता नाही. म्हणजे मृत्यूपत्र जर तुम्ही केलं तर ते मृत्यूपत्राचं प्रमाणिकीकरण हे संबंधित न्यायालयाकडनं करणं हे बंधनकारक होतं. कारण मृत्यूपत्रासंदर्भात जर कोणत्या वारसाला वाद असेल किंवा त्याचं म्हणणं असेल की हे मृत्यूपत्र चुकीचं आहे, खोटं आहे, काहीतरी दबाव किंवा आमिष देऊन मृत्यूपत्र करून देण्यात आलेलं आहे, फसवणूक करून मृत्यूपत्र करून घेतलेलं आहे, अशा जे काही तक्रारी होत्या तर त्या तक्रारी हे त्या व्यक्तीला प्रोबेटच्या अर्जामध्ये मांडता येत होत्या. परंतु आता माननीय सुप्रीम कोर्ट यांनी असं सांगितलं की जर तुमचं मृत्यूपत्र हे रजिस्टर्ड असेल तर त्या रजिस्टर्ड मृत्यूपत्राच्या आधारे संबंधित महसूल, सहकारी संस्था आणि शासकीय डिपार्टमेंट किंवा विभागांना मृत्यूपत्राच्या आधारे नोंद ही घेता येऊ शकते. त्यासाठी प्रोबेटची सक्ती करणं किंवा प्रोबेटची आवश्यकता आहे असं जर कोणी म्हणत असेल तर ते बेकायदेशीर ठरणार आहे. कारण या संदर्भात इंडियन सक्सेशन ऍक्ट याच्यामध्ये 2025 मध्ये जी काही सुधारणा करण्यात आली त्या सुधारणेनुसार हा निर्णय माननीय सुप्रीम कोर्ट यांनी घेतलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, आता मृत्यूपत्र जर तुम्ही जर केलं तर ते मृत्यूपत्र करताना आताच्या परिस्थितीमध्ये, म्हणजे हा कायदा जेव्हा लागू झाला, सुप्रीम कोर्ट यांनी जो काही निर्णय दिला त्या दिवसापासून आता मृत्यूपत्र जर तुम्ही केलं तर ते मृत्यूपत्र खरं किंवा खोटं हे जर तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल तर त्यासाठी कायदेतज्ञांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ते मृत्यूपत्रांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं गरजेचं आहे. कारण व्हिडिओ रेकॉर्डिंग जर तुम्ही मृत्यूपत्र करताना केलं, मृत्यूपत्र करणार सही जेव्हा करतात तर त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची आणि जे काही साक्षीदार असतील, अटेस्टिंग विटनेसेस, तर त्यांची देखील सही करताना, त्या मृत्यूपत्रावर सही करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची. आता याचा फायदा काय होईल की याचा फायदा असा होईल की जो काही आता भारतीय साक्ष अधिनियम यामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले, जे असे की ITI ऍक्ट नुसार आणि जो काही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे त्याला देखील अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करण्यात आलं आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला तुम्ही पुरावा म्हणून कशा पद्धतीने कोर्टात मांडू शकतात याचं देखील महत्त्व त्या कायद्यामध्ये देण्यात आलं. तर या व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुम्ही केलेलं मृत्यूपत्र हे जेन्युइन आणि खरं आहे असं 100% खात्री न्यायालयाला येऊ शकते. त्यामुळे मृत्यूपत्र जर रद्द करण्याची वेळ आली तर ते मृत्यूपत्र
जर समजा दुसऱ्या वारसाच्या लाभात जर ते मृत्यूपत्र केलं असेल आणि त्याचाच एखादा भाऊ किंवा बहीण किंवा ज्या व्यक्तीचा त्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट होता अशा व्यक्तीने जर ते मृत्यूपत्र चॅलेंज केलं तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ते मृत्यूपत्राचं व्हिडिओ रेकॉर्डिंग जर तुम्ही न्यायालयासमोर प्रोड्यूस केलं, सबमिट केलं, तर त्याचं 65B सर्टिफिकेट देऊन तुम्ही ते मृत्यूपत्र खरं आहे हे साबित करू शकतात. त्यामुळे प्रोवेट जरी तुम्ही नाही घेतलं, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्हाला प्रोवेट घ्यायची सक्ती केलेली नसली, परंतु तुमचं मृत्यूपत्र हे आता नोंदणीकृतच करायला पाहिजे. कारण मृत्यूपत्राचा कायदा असा होता की मृत्यूपत्र हे हाताने जरी लिहिलं, पेनाने जरी लिहिलं तरी ते मृत्यूपत्र हे समजलं जात होतं. त्याची रजिस्ट्रेशन करणं किंवा ते नोंदणीकृत करणं अशी कायद्याने कुठेही बंधन घातलेले नव्हते. फक्त रजिस्टर मृत्यूपत्र जे असायचं तर त्याला कायद्याचं वजन हे जास्त राहायचं. परंतु अशा परिस्थितीमध्ये जर तुमचं मृत्यूपत्र हे रजिस्टर असेल तर तुमच्या लाभामध्ये निर्णय येण्याची शक्यता ही खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते. तर मित्रांनो, आता मृत्यूपत्र प्रोवेटची सक्ती जर नाही केली तर त्याचे फायदे आणि तोटे काय? याचे फायदे असे की लोकांना जो काही न्यायालयात जाऊन जो काही खर्च करावा लागत होता, वकिलांची फीस, त्यांचा जाणारा वेळ, म्हणजे प्रोवेट घेण्यासाठी एका व्यक्तीला एका प्रकरणामध्ये जवळपास 2 ते 5 वर्षांचा वेळ हा खर्च करावा लागत होता. त्यानंतर कोर्टाची फी द्यावी लागत होती, त्या स्टॅम्प ड्युटी द्यावी लागत होती, वकिलांची फी द्यावी लागत होती आणि जो काही त्यांचा मानसिक ताणतणाव होता तर याच्यातनं देखील त्या लोकांची मुक्ती होणार आहे. त्यानंतर दुसरा फायदा असा आहे की कुटुंबामध्ये जर त्यांची संमती असेल तर त्यासाठी प्रोवेट घेण्याची गरज नाही आणि कुटुंबातील जे संबंध आहेत ते देखील टिकून राहू शकतील. आणि याचा सगळ्यात मोठा तोटा आणि ड्रॉबॅक असा की खोटं मृत्यूपत्र जरी केलं आणि जर त्याचं प्रोवेट घेण्याची गरज नाही असं जर न्यायालयाने म्हटलं तर त्याच्या आधारे दुसऱ्या वारसांवर अन्याय होऊ शकतो, हे देखील नाकारून चालणार नाही. त्यामुळे मित्रांनो, प्रोवेट घेण्यासंदर्भात फायदे आणि तोटे याची देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओतून घेतली. भारतामध्ये जर मृत्यूपत्र केलं असेल तर त्याचे प्रोवेट घेण्याची गरज नाही असा जो काही निर्वाळा माननीय सुप्रीम कोर्ट यांनी दिला त्याची देखील माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेतली. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.